शहर की जर्जर सड़कों को लेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट ने राज्य के उद्योग मंत्री और पालक मंत्री उदय सामंत पर तीखा प्रहार किया है। शिवसेना ठाकरे गुट के उपनेता और पूर्व विधायक बाळा माने ने पत्रकार परिषद में कहा कि रत्नागिरी शहर की दुर्दशा के लिए खुद उदय सामंत जिम्मेदार है। उन्होंने आरोप लगाया कि मंत्री ने शहर के विकास और पूरी तरह अनदेखी की है। आपको बता दें कि कुछ दिनों पहले ही ठाकरे गुट ने गड्ढेमय सड़कों के खिलाफ जोरदार आंदोलन किया था। कालच मी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो। आमचे नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेबांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी पालघरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि काल संध्याकाळी शिवतीर्थावर शिवाजी पार्कला मासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेली 14 वर्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे जो दीपोत्सव साजरा करतात, यावर्षी आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व ठाकरे कुटुंबीय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे सगळे पदाधिकारी, राजसाहेब, बाळा नांदगावकर साहेब आणि आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, अनिल भाऊ देसाई खासदार, त्याचबरोबर विनायक राऊत साहेब सचिव, सर्वच आम्ही त्या ठिकाणी होतो। आणि आज या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम पाचारण केलं। खरं तर मला असं वाटतं की 4 ऑक्टोबरला की त्याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती 15 दिवसापूर्वी। विशेष करून रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास कामांच्या बद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यमान पालकमंत्र्यांवर आसूड त्या ठिकाणी ओढले होते आणि मारुती मंदिरला एक प्रतिकात्मक आम्ही रास्ता रोकोचं चक्का जामचं आंदोलन करावं अशी त्या ठिकाणी एक नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिला होता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना की 15 दिवसामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीले सर्व रस्ते हे सुनियोजित करून कायमस्वरूपी टिकणारे करावे अशा प्रकारचं। मला वाटतं त्या गोष्टीला आज 15-20 दिवस होत आहेत। एकच 15 दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा फरक सांगतोय की त्यावेळेला परतीचा मान्सून चालू असल्यामुळं रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते। म्हणजे 2 व्हीलर गेला, 4 व्हीलरवाला गेला, खड्ड्यातनं असं होत होतं। आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत, हे मी निदर्शन देऊ इच्छितो। कारण आता पावसाचं पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हो झालेलं दिसत आहेत। त्यामुळे माझी आणखीन एक विनंती की आजपासून 5 दिवसाचा सण आहे, पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कारण मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही। शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं। त्यांना जर उपलब्ध निधी काही दिला नाही, असलेले टेंडर ठेकेदार हे काही केले नाही तर ते तरी बिचारे काय करणार। आणि म्हणून संपूर्ण जसे यशाचे धनी या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे, कारण ते आपले पालकमंत्री आहेत। मी दिव्यांगांच्या एका कार्यक्रमाला सुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का। लोकांची कुटुंबातली जशी जबाबदारी घ्यायची असते तशी आपल्या जनतेची पण जबाबदारी घ्यायची असते। खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजण होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्काजाम करता हजारो कार्यकर्ते बोलवले आले असते, पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसोय होता कामा नये हा त्यामागचा आमचा हेतू होता। आम्ही 12 वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण 12:05 12:10ला त्या ठिकाणी आलो। 12:30च्या दरम्यान आम्ही एक 15 मिनिटाचं प्रतिकात्मक 2 मिनिटाचं गाडी थांबवून आंदोलन केलं होतं। त्याच वेळेला आपले कार्यक्षम 5 वेळेला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुती मंदिराच्या परिसरातून मला वाटतं आपणही होतात विमानतळाच्या दिशेला गेले। मी याचा तीव्र निषेध करतो। खरं तर आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो। लोकशाहीमध्ये
जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो, त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी 2 मिनटं थांबलं असतं, विचारपूस केली असती, तर मला वाटते एक चांगला संकेत गेला असता. ते गुरुमीमध्ये त्यांचा ताफा घेऊन विमानतळाकडे गेले आणि मग ह्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो. खरं तर मी तर लहानपणापासून सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि माझ्या 40 वर्षाच्या काळात ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, त्यावेळेला आम्ही 5-10 जणच असायचो. छोटा पक्ष होता, जनसंघ होता, भारतीय जनता पार्टी होतं. काँग्रेस सत्तेवर होती, तेव्हा प्रचंड सत्ता होती. पण काँग्रेसवाल्यांकडं त्यावेळेला सुद्धा एक कल्चर होतं की जर विरोधी पक्ष काही आंदोलन करत असेल तर त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला. का करताय आंदोलन म्हटलं पाहिजे, वेळ नसेल तर आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. परंतु आज परिस्थिती बदलली आणि म्हणून त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे उदय सामंत यांना. कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं, दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थीने कोलेकोई केली होती, ती सुद्धा आपण सांगितलं होतं की MSM इन्फ्रास्ट्रक्चर, माझ्या मुलाची एक कंपनी आहे, एक 900 मीटरचा रस्ता केला होता. खरं तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकला. पण लोकांची दिशाभूल करण्याकरता यांना जाग आली बगल बच्चांना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी माकड चेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या. तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी, नको त्या गोष्टी करू नका. हे काय आपण भातुकलीचा खेळ खेळत नाही. त्यांना मला मारला म्हणून मी दोघांना मारायचं. कदाचित जर आमचा दोष असेल तर तो जनता आहे बघायला. तुम्हाला काल त्या दिवशी का जाग आली? आधी करायला पाहिजे होता हा रस्ता माझा खराब होता तर. आणि चुकीची दिशाभूल करताय. त्याच्यानंतरसुद्धा काहीतरी तुमच्याकडे सुद्धा फेसबुकवर सुद्धा काही पोस्ट आहेत, मी काही शब्द वापरले होते, त्यामुळं मग त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले. त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी. हो आहे, काय म्हटलं होतं? नाही काहीतरी म्हटलं आहे मला त्यांनी फेसबुकवर. तर माझं त्यांनासुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्ष गेली आणि त्यामुळे मी एक सभ्यपणा आणि सुसूत्रपणानं राजकारण करतो. ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल रिस्पेक्ट, आदर असला पाहिजे. गेले 20 वर्ष उदय सामंत आमदार आहेत. मी काय 20 वर्ष असं बोललो नाही. मी काल का बोललो, त्या दिवशी का बोललो, ह्या माझ्या नाही प्रतिक्रिया. माझ्या तोंडात नेहमी चांगलेच शब्द असतात.